नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे। आपला अभ्यास चालूच असेल, परीक्षा जवळ आलेली आहे। आपण 5 मिनिटांमध्ये अल्डिहाइड केटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड याचे महत्त्वाचे पॉइंट जे काही रिव्हिजनला लागतात ते आपण बघणार आहे। पॉइंट नंबर 1 जसा दिसतोय तसा RCHO म्हणजे अल्डिहाइड, RCOOR कीटोन आपण म्हणतो त्याला। पॉइंट नंबर 2 RCOOR आणि RCOOR', RCOOR म्हणजे सिंपल कीटोन आणि RC डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड R' म्हणजे मिक्स कीटोन। कारण हे कीटोनचे टाईप आपल्याला बघायचेच, लिहायचे, त्याच्यावर 2 मार्काची शॉर्ट नोट येते। राईट द 2 टाइप्स ऑफ कीटोन, सिंपल कीटोन किंवा मिक्स कीटोन, सिमेट्रिकल किंवा अनसिमेट्रिकल कीटोन। पॉइंट नंबर 3 सिंपललाच सिमेट्रिकल म्हणतो, मिक्सलाच अनसिमेट्रिकल म्हणतो। एक्झाम्पल द्यावी लागतील। पॉइंट नंबर 3 RCOCl म्हणजे ॲसिल क्लोराईड किंवा ॲसिड क्लोराईड। ॲसिल क्लोराईड त्याला पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये ॲसिड क्लोराईड असं सुद्धा नाव दिलेलं आहे। तर तो जनरल फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड OCl। त्याचं आपण रिडक्शन केलं विथ द हेल्प ऑफ PDBSO4 तर काय मिळतं आपल्याला RC डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड मिळतं, प्लस HCl म्हणजे ॲसिल क्लोराईड अंडरगो रिडक्शन विथ द हेल्प ऑफ PD बेरियम सल्फेट, इट गिव्ज अल्डिहाइड प्लस HCl। स्टीफन रिॲक्शन बघून ठेवली पाहिजे। स्टीफन रिॲक्शन घेतलंय काय रिएजंट रॉ मटेरियल मिथिल सायनाइड, ओके, मिथिल सायनाइड अंडरगो रिडक्शन विथ SnCl2 HCl म्हणजे मिथिल सायनाइड, त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन्स ॲड करायचे। 2 हायड्रोजन मिथिल सायनाइडमध्ये ॲड केल्यानंतर कंपाऊंड मिळतो इथेनिमाइन हायड्रोक्लोराईड, त्याच्यामध्ये CH3CH डबल बॉन्ड NH आणि HCl, इथेनिमाइन हायड्रोक्लोराईड। इथेनिमाइन हायड्रोक्लोराईड इज ट्रीटेड विथ हायड्रोनियम आयन। फर्स्ट कंपाऊंड मिळतो आपल्याला CH3CHO ॲसिटल्डिहाइड आणि NH4Cl अमोनियम क्लोराईड। सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टीफन रिॲक्शन। देन रिॲक्शन नंबर 5 CH3CN। CH3CN म्हणजे मिथिल सायनाइड, इट इज ट्रीटेड विथ CH3MgCl। ग्रिग्नार्ड रिएजंट आहे मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड GR, ग्रिग्नार्ड रिएजंट। This reaction is carried out in presence of dry ether, methyl cyanide treated with CH3MgCl, methyl magnesium chloride. It gives CH3 single bond C, single bond CH3 double bond NMgI. याला आपण कॉम्प्लेक्स म्हटलं तरी चालेल। This complex is treated with hydronium ion. It gives CH3COCH3 म्हणजे कीटोन प्लस अमोनिया प्लस MgClOH। हे आपल्याला 3 प्रोडक्ट मिळतात। नेक्स्ट इटार्ड रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे। इटार्ड रिॲक्शन, इन इटार्ड रिॲक्शन घेणार काय टोलिन। टोलिनचा फॉर्म्युला काय बेन्झीन रिंग कनेक्टेड विथ CH3, so benzene ring is connected with the CH3, toluene is reacted with the chromyl chloride CrO2Cl2. This reaction is carried in presence of CSH2, मग क्रोमियम कॉम्प्लेक्स विल बी फॉर्म। त्याच्यामध्ये बेन्झीन रिंग आहे, वन साईडला OCrOHCl2, दुसऱ्या साईडला OCrOHCl2, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ chromium complex. Chromium complex is treated with hydronium ion. It gives a benzaldehyde. Benzaldehyde CHO aldehyde group is connected with benzaldehyde. Benzaldehyde is formed. CHO group is connected with benzene ring. CHO group is connected with benzene ring. That is the benzaldehyde. Next, chlorination of toluene. If toluene means methyl benzene, so toluene is reacted with a chlorine. This is called as chlorination of toluene. So toluene and chlorine is reacted with each other, otherwise toluene is treated with chlorine in presence of HV ultraviolet light. It gives a benzyl chloride. So benzene ring connected with the CHCl2. Okay, so there is a formation of benzyl chloride. So in chlorination of toluene is treated with chlorine in presence of ultraviolet light. It gives a benzyl chloride. CHCl2 group is attached with benzene. So benzyl chloride is treated with hydronium ion, temperature 373 Kelvin. It gives a benzaldehyde. CHO group is connected with
benzene ring. Next, Gatterman-Koch formulation. This is important reaction, benzene. Okay, benzene is treated with CO, HCl, carbon monoxide, hydrochloric acid in presence of anhydrous AlCl3 and under high pressure. So these are written on the arrow, benzene. Okay, on the arrow COHCl anhydrous AlCl3. Under high pressure this reaction is carried out. So finally benzene is converted into, here you can see, benzaldehyde. In Gatterman-Koch formulation, benzene in presence of COHCl anhydrous AlCl3 and high pressure, benzene is converted into benzaldehyde. And one more important reaction, reaction number 9, ester. General reaction, RC double bond O single bond OR dash, ester. Here mixed type of ester is there. Okay, two different types of alkyl groups are there. It is treated with DH, diisobutyl aluminum hydride and hydronium ion. So this ester is converted into aldehyde. So आजच्या लेक्चरमध्ये आपण 5 मिनिटांमध्ये महत्त्वाच्या 9 रिॲक्शन बघितल्या. ह्या 9 रिॲक्शन करून ठेवा. उद्याच्या भागामध्ये आपण पुढच्या अल्डिहाइड्स अँड केटोन्स मधल्या रिॲक्शन बघणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अल्केमियन.